आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. दादा काय प्रॉब्लेम झालाय? अहो हे काय सगळं पाणी दिसतंय. कुणीतरी मुद्दाम पाणी ओतलंय. शॉक तर बसणारच. म्हणजे माझा अंदाज बरोबर आहे तर. झालं मॅडम, जुना प्लग रिप्लेस करून नवीन प्लग टाकलाय. आता काय प्रॉब्लेम नाही होणार. ओके दादा, किती पैसे झाले? 500 रुपये मॅडम. आलेच घेऊन. थँक्यू सो मच दादा. थँक्यू मॅडम. आता जरा जास्तच सावध राहायला हवं मला, कारण आता प्रश्न फक्त माझ्या नाही तर श्रावणी आणि श्रेयसच्या सुरक्षेचा पण आहे, आणि त्यांच्या सेफ्टीची जबाबदारी सुद्धा माझीच आहे. श्रेयस कसा आहे ग आता? आजी बरा आहे तो आता, झोपलाय. तू काहीतरी खाऊन घे बाळा. आणि कुणी काही बोलेल असा विचार करू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी. थँक्यू आजी. पण मला खरंच कळत नाही आपल्या घरात हे सगळं काय चाललंय. असू दे ग. कधी कधी काही काही गोष्टी समजण्याच्या पलीकडे असतात, पण त्याचा आपण जास्त विचार नाही करायचा. एक गोष्ट लक्षात ठेवायची, तो वर बसलाय ना, त्याचं सगळीकडे बारीक लक्ष असतं. तो कुणावरही अन्याय होऊ देत नाही. हो आजी, माझाही देवावर खूप विश्वास आहे. सगळं चांगलं होईल. शाबास बाळा. हे बघ, उद्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. काहीतरी नक्की शुभ घडेल बघ. उद्या पाडवा आहे ना. मला माहितीये तू त्या मनस्थितीत नाहीयेस, पण तरी सुद्धा आपल्याला थोडक्यात पूजा करावी लागेल. आजी, ह्या सगळ्या गडबडीत ना माझ्या डोक्यातूनच गेलं की उद्या गुढीपाडवा आहे. आपण अशी थोडक्यात नाही, छान सागर संगीत पूजा करूया. बर, मी करेन सगळं. तू म्हणतेस ना, पण आपण मोठी पूजा करू. आणि हो, तू तुझ्या आई बाबांना भेटून ये. त्यांना नमस्कार कर. म्हणजे त्यांनाही बरं वाटेल आणि तुलाही बरं वाटेल. हो आजी, खूप आठवण येते त्यांची. ते पण तिथे एकटे आहेत. श्रेयसला बरं वाटलं तर उद्या त्याला घेऊन जाऊ. बरोबर चालेल? हो, नक्की घेऊन जा. शाण ग माझं बाळते. हवं तेवढं प्लॅनिंग करा आराध्या, पण या घरात होणार तेच जे आम्ही ठरवणार. उद्या श्रेयसच काय, तू सुद्धा या घराबाहेर पडू शकणार नाही. बघतो ना तू कशी तुझ्या आई वडिलांना भेटतेस ते. इट विल नॉट बी पॉसिबल. आय वोंट लेट इट हॅपन. डू यू अंडरस्टँड? I'll make sure you understand. ताई, भाऊजींची तब्येत कशी आहे? बरे आहेत ना ते आता? ठीक आहे, तो आता झोपलाय तो. अख्खा, पण हे सगळं असं अचानक कसं काय झालं? तुला म्हंटल ना मी, ती बाई कुठल्याही थराला जाऊ शकते. हे सगळं तिनेच केलंय ग. आणि तरी तुला वाटतं की ती बाई सुधारेल? हे बघ, मी जे आधी म्हणायचे ना, ते मला अजूनही वाटतंय की आपण श्रेयस आणि अक्षयला सगळं खरं काय ते सांगूया. म्हणजे त्यांना कळेल ना की त्यांची आई कशी आहे, तिचं खरं रूप कळेल. आणि मग आपल्याला काहीच करायची गरज नाहीये. आपण बाहेर पडूया ना यातून. अगं, तुला वाटतं का आपण त्यांना हे सांगू आणि ते आपल्यावर विश्वास ठेवतील? मुळात एवढ्या सहजासहजी ते ह्या गोष्टीवर विश्वासच ठेवणार नाही की त्यांची आई एवढी वाईट आहे. त्यासाठी आपल्याकडे ठोस पुरावे हवेत. अगं, मग त्यासाठी आपण प्रयत्न करूयात ना. ते आपण करतोय, पण मला खात्री आहे पांढऱ्याने काळं पुसलं जातं. आणि नाही म्हटलं तरी यशोधराचा डाव तिच्यावरच उलटलाय हे बघून ती मनातून हादरली एवढं नक्की. आपण दुसऱ्याचं नुकसान करायला गेलो आणि हे सगळं काय घडलं.
एवढी भावना जरी तिच्या मनात आली असेल ना, तरी तिला पश्चाताप झालाय आणि तिच्या सुधारण्याच्या होप्स आहे असं आपण समजू शकतो. शेवटी पश्चातापासारखं दुसरं प्रायश्चित्त नाही. होत आहे, पण तिने जी पापं केली आहेत ना, त्याची शिक्षा भोगताना मला तिला बघायचंय. ते होईलच. आपण फक्त आपलं काम करत राहायचं. जोपर्यंत तिच्या डोळ्यात पश्चाताप दिसत नाही ना, तोपर्यंत आपली न्यायाची लढाई संपणार नाहीये. अगं, हे सगळं बोलता बोलता सांगायचंच राहिलं, उद्या गुढीपाडवा आहे, आपल्याला आईबाबांना भेटायला जायचंय. हो, आपण त्यांच्यासाठी काहीतरी छान असं घेऊन जाऊया. नाहीच आयडिया. मग तू एक काम कर, तू आईबाबांसाठी छान काहीतरी गिफ्ट घेऊन ये. मला जमणार नाही ना, कारण मला श्रेयस बरोबर इथे थांबावं लागेल. पण तुला कोणी बरोबर हवं असेल तर तू अक्षयला विचार. त्याला वेळ असेल तर तो येईल तुझ्या बरोबर. चालेल, ते मी काहीतरी छान मस्त घेऊन येते त्यांच्यासाठी. पण खरं सांगू, मला ना आई बाबांची खूप आठवण येते ग. मला पण येते. त्यांची काळजी वाटते ग. ते दोघं बिचारे असे एकटे कसं मॅनेज करत असतील काय माहित. आई, श्राऊ, मला असं वाटतं ना, तू त्यांच्या बरोबर राहायला हवं. अक्का, पण तू इथे एकटी? मी एकटी नाहीये इथे. माझ्या बरोबर श्रेयस आहे, बाबा आहेत, आजी सुद्धा आहेत. आई बाबा एकटे आहेत की नाही, त्यांना आपली गरज आहे. मी त्यांच्या बरोबर नाही राहू शकत, पण तू जाऊ शकतेस ना तिथे. हो ताई, मला कळतंय, पण श्राऊ, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. छान, आता गुढीपाडव्याचा सण आलाय. गुढीपाडवा म्हणजे काय माहितीये तुला? त्याचं काय महत्व आहे? गुढीपाडवा म्हणजे वाईटावर चांगुलपणाने केलेली मात. आणि मला विश्वास आहे, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात ना सगळं छान होणार आहे. आय होप सो. श्रेयस, चला आता हे गरमागरम दूध प्यायचंय, म्हणजे तुला बरं वाटेल. पितो मी, पण त्याआधी एक विचारू. बोल, काय झालं? आज जर मला काही झालं असतं तर? मी तुझ्या आयुष्यात असेपर्यंत तुला काहीच होणार नाही. आय नो, पण तरी समज माझ्या जीवाचं खरंच एवढं प्रेम करतेस माझ्यावर. मला माहितीये तुझ्या काळजाचा ठोका चुकला असणार. पुरे आता हा विषय, प्लीज. तुझ्याशिवाय मी माझं लाईफ इमॅजिनही करू शकत नाही. आज माझ्या जागी जर तू असतीस आणि तुला काही. श्रेयस, प्लीज गप्प बस. रात्रीच्या वेळी अशा अशुभ गोष्टी बोलायच्या नसतात. तू कधीपासून विश्वास ठेवायला लागलीस या सगळ्यावर? मी आधीपासूनच ह्या सगळ्या गोष्टी मानायचे, पण आता तर अजूनच घट्ट विश्वास बसलाय माझ्या देवावर आणि माझ्या नशिबावर सुद्धा. तुला माहितीये, आपली माणसं जेव्हा संकटात असतात ना. अच्छा, म्हणजे मला तू जवळचं मानतेस खरं. आजारी माणसांनी जास्त बोलायचं नसतं. हो, मग काय करायचं असतं? हे गरमागरम हळदीचं दूध प्यायचं असतं आणि छान लवकर झोपायचं असतं. संपव पटकन. एवढी काय घाई आहे झोपायची? बोलूया ना थोडा वेळ अजून. नाही, का? आपल्या दोघांनाही उद्या सकाळी लवकर उठायचंय, कारण उद्या गुढीपाडवा आहे आणि नवीन जोडप्याला पूजेला सुद्धा बसायचं असतं. शास्त्र असतं ते. हो, माझ्या लक्षातच नाही उद्या गुढीपाडवा आहे. वा वा वा, नवीन वर्षाची सुरुवात. काय मग उद्या काय मागणार तुझ्या देवाकडे? काही गुढीपाडवा स्पेशल? माझ्या सगळ्या माणसांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. सगळ्यांना सुख समृद्धी दे आणि सद्बुद्धी सुद्धा दे. एवढंच मागणार आहे मी देवाकडे.
तथास्तु. ताई दरवाजा बंद कर. हो. हा ताई. उद्या गुढीपाडवा आहे. प्रेस कॉन्फरन्सची तयारी कुठपर्यंत आली? ताई प्रेस मीटची सगळी तयारी झालेली आहे. बरोबर सकाळी 11 वाजता सगळे येतील. आणि जे दुसरं महत्वाचं काम आम्ही सांगितलं होतं त्याची तयारी? त्याही कामाचा उद्याचा मुहूर्त निघालेला आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तू सांगितलेलं काम पूर्ण होणार, तेही कुणालाही जाग यायच्या आत. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. लवली. म्हणजे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अनेक शुभ गोष्टी आमच्या आयुष्यात घडणार, तर त्याही प्रेस कॉन्फरन्स सुरू होण्याच्या आत. आराध्या, झाली का ग तयारी? हे काय आजी, सगळं सुरूच आहे. हे घे. हे काय आजी? ही पैठणी माझ्या आईने मला पाडव्याला भेट दिली होती. वाव, सुंदर पैठणी आहे. आजपर्यंत मी सांभाळली, आता तुला सांभाळायची आहे. मी म्हणजे आजी, ही पैठणी काही नुसती साडी नाहीये, याच्या कशिद्यावर आठवणींची वीण आहे. ही साडी मी जवळ घेतली ना की मायेची ऊब जाणवते मला. त्याच्या स्पर्शात माझी आई भेटल्याचा अनुभव येतो मला. मधला काळ कसा निघून गेला कळतच नाही ग. आजी किती छान बोलता तुम्ही, ऐकत राहावं असं वाटतं. अगं, मला जे वाटलं ते बोलले मी. खरं तर ही पैठणी मला तुला लग्नातच द्यायची होती, पण सगळ्या गडबडीत द्यायची राहून गेली. आज म्हटलं पाडवा आहे, चांगला मुहूर्त आहे, तर तुला द्यावी ती. नेसशील ना बाळा? आजी, असं का विचारताय? एवढ्या प्रेमाने तुम्ही मला तुमच्या जवळची वस्तू देतात. खरं तर मी नशीबवान आहे. तसं नाही ग, आजकालच्या मुलींना तुम्हाला या पैठणी आवडतात की नाही कोणास ठाऊक. तुम्हाला सगळं मॉडर्न हवं असतं ना. मला खूप आवडली ही साडी. आणि ही फक्त साडी नाहीये, तर तुमच्या भावना जिच्याशी जोडल्या गेल्या आहेत, ती एक छान भेट आहे माझ्यासाठी. आता ही नुसती साडी नाही नेसायची, त्याच्या जोडीला माझ्या सासूबाईंनी ह्या बांगड्या दिल्या होत्या ना, त्या घालायच्या. खरंच किती सुंदर आहे. थँक्यू सो मच. नक्की घालेन मी. आजी, नमस्कार करते. अक्षवंत हो आणि सुखी राहा बाळ. चला आता तयारीला लागा, पूजा करायची आहे ना. हो आजी. मी तर कधीच तयार झाले. माझ्यात उत्साह काही कमी नाहीये, आणि तू घरात आल्यापासून तर डबल वाढलाय उत्साह माझा. तू आली आहेस ना आता, या घरात सगळं चांगलं होणार आहे.
सगळं शुभ होणार आहे बघ. हो आजी. चल चल लवकर तयारीला लाग. हा? तुमच्या तोंडात आज साखर नाही, आजच्या या छान दिवशी श्रीखंड पडो. चल पूजेची तयारी करायची आहे हो ना? आजी आज. चल बाळा. आज गुढीपाडवा आहे वहिनी. हो ना, आपल्या नवीन वर्षाची सुरुवात. मग तुम्हालाही नवीन सुरुवात करावी असं नाही वाटत का? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं वहिनी, मला नाही कळलं. अहो, आमच्या घराबाहेर जाण्याचा मुहूर्त कधी निघणार? वहिनी असं काय बोलताय तुम्ही? अहो तुम्हीच आम्हाला 15 दिवसाची मुदत दिली आहे ना, आणि आम्ही प्रयत्न करतोय. अहो 1 मिनिट, हे माझं घर आहे. सो मी तुम्हाला 15 दिवस द्यायचे का 15 मिनिटं हे मी ठरवणार. आणि प्लीज मला कारण वगैरे देऊ नका. हा, सणासुदीच्या दिवशी ना हे रडगाणं नकोय मला घरात. त्यापेक्षा तुम्ही असं का नाही करत, आजच जा. आज? अहो आज असं अचानक कसं काय? आणि त्यातून आज पाडव्याचा दिवस आहे. मग काय झालं, आज ना उद्या तुम्हाला जायचंच आहे की, मग आजच जा. अहो पण अजून आमची राहायची कुठे सोयही झालेली नाही हो वहिनी. कुठे जाणार आम्ही? मला काय माहित, कुठेही जा पण आजच जा. हे बघा वहिनी, तुम्ही आजचा दिवस थांबा. काही करून ना आम्ही आमची व्यवस्था करतो आणि उद्या सकाळी आम्ही निघून जाऊ. पण आजचा दिवस. ठीक आहे, राहा तुम्ही, पण आजचा दिवस. आणि उद्या मला तुम्ही घरात दिसला नाहीत तर जास्त आवडेल. आणि हो, तुमच्या लेकीला फोन करून लगेच सांगू नका, नाही तर बोजा बिस्तर उचलाल आणि राहायला जाल तिच्या घरी. तिचं नवीन लग्न झालंय. शिवाय यशोधरा मॅडम कशा आहेत हे माहितीच आहे तुम्हाला. उगीच वड्याचं तेल वांग्यावर नाही. म्हणजे तुमचा राग तुमच्या लेकीवर नको निघायला. मला आपली काळजी वाटली म्हणून म्हटलं. राहील ना लक्षात? हो, आणि तसंही आम्ही तिला कसं सांगू हो वहिनी? तिला किती वाईट वाटेल, किती दुःख होईल तिला. वहिनी खरंच सांगतोय, आमच्याकडे तेवढे पैसेच नाहीयेत. मी तर माझ्या बांगड्याही विकल्या, तेही आजच्या सणाच्या दिवशी. असतात एकेकाच्या नशिबाचे भोग. आता सगळ्यांचंच नशीब आमच्यासारखं थोडीच असणार आहे. काय बघतोयस? आकाशातून जणू नक्षत्रच अवतरले. सॉरी, चीजी लाईन आहे ना खूप. पण काय करू, मला तुझ्याकडे बघून काय बोलावं काही सुचतच नाही. आता तुला भेटल्यापासून तसा थोडा रोमॅन्टिक झालोय मी, पण तरी असं फार पोएटिक बोलता येत नाही मला. मी कुठे म्हंटल की तू असं काहीतरी पोएटिक रोमॅन्टिक? तू काही म्हणत नाहीसच, पण मला बोलायचंय ना खूप काही. साध्या सोप्या शब्दात सांगतो, माझी बायको खूप सुंदर दिसते. थँक्यू सो मच. इतकी छान तयार झालीस, तुझा एक फोटो काढू? ठीक आहे, पण मला सांग, एवढा एक्साइटेड तू कसा असतोस? कुठून आणतोस रे एवढी एक्साइटमेंट? इतर मुलींचे नवरे त्यांचे फोटोज काढून कंटाळतात, आणि तू? इतर मुलांच्या बायका कशा दिसतात ते मला माहित नाही, पण माझी बायको खूप सुंदर दिसते.
त्यामुळे तिचे कितीही फोटोज काढले तरी कमीच आहेत. जरा जास्तच होतंय असं नाही वाटत? माझ्या बायकोचं जितकं कौतुक करीन तेवढं कमीच आहे. बस आता, आपण एक फोटो काढूया का? शुअर, ये. हॅलो मिसेस रत्नपारखी, आज अचानक फोन? नाही असं काही खास नाही, पण माझ्या मैत्रिणीला एक न्यूज द्यायची होती. बोला ना. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी सगळं केलंय. आराध्याच्या आई वडिलांना घराबाहेर जायला सांगितलंय आणि तेही आजच. आणि जर ते आज गेले नाहीत ना तर उद्या त्यांना हाताला धरून घराबाहेर काढणार आहे. लवली. यू नो व्हॉट मिसेस रत्नपारखी, मुळात तुम्ही खूप चांगली व्यक्ती आहात आणि म्हणूनच त्या देसाई कुटुंबाने तुमच्या बरोबर आणखीन काही वाईट करू नये म्हणून देवाने तुमची आणि आमची भेट घडवून आणली आहे. येस. आय होप आता तरी त्या आराध्या आणि तिच्या आई वडिलांना अक्कल येईल. राईट? हो ना. गुड जॉब मिसेस रत्नपारखी. बाय.